संघ ठरवेल पुढलाने आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. मोहनराव भागवत यानी सरसंघ चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है. अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है. हा देश एक दिवस जगामध्ये वेड्यांचा देश, खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये एखादा यायचा. संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता. पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. अमित शहाचा हात आहे, नरेंद्र मोदींचा हात आहे. जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे लोक आहेत बिंडोक. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. एक लक्षात घ्या, त्यांचंच म्हणणं आहे असं तुम्ही कसं काय म्हणू शकता. काल त्यांनी सातत्यानं आम्ही हेच म्हणतो आहोत ना. हे जे देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. काल आपण त्यांचं भाषण ऐकलं. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने फडणवीसांच्या लोकांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे लोक आहेत बिंडोक, ही त्यांची भूमिका आहे. हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आणि ते मूकपणे या सगळ्यांना पडद्यामागून उत्तेजन देत राहील. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. ही चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती. कारण त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे. कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही. ते चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे. मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे. हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे. राष्ट्राची गरज आहे. पण ठीक आहे, औरंगजेबासंदर्भात, त्याच्या कबरी संदर्भात आम्ही सातत्याने हीच भूमिका घेतलेली आहे की ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आहे आणि ते राहिलाच पाहिजे. पण काल त्यांनी अशी एक भूमिका मांडली की मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या कानफटात आवाज काढा. लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती पूर्णपणे. ती भाजपच्या सोयीची होती. आणि आताही बघा, मराठी माणसासंदर्भात कानफटात आवाज काढायचा असेल त्याने जरूर काढायलाच पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडतोय त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधीच संदेह असणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी, ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं, उद्ध्वस्त केलं, हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे. त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या कानफडात मारायचं ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत. आम्ही तर आहोतच. पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे, अमित शहाचा हात आहे, नरेंद्र मोदींचा हात आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी स्थापन केली. त्याची शक्ल करून मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण झालं, त्यात राज ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे. आम्ही सगळे तरी ठामपणे, खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वसनास आणि प्रगतीसाठी आम्ही काम करतो आहोत. अशा वेळेला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये, अप्रत्यक्ष सुद्धा घेऊ नये, असं आमचं मत आहे. घाटावर प्रेत जाणे हा कोणता धर्म असं पण ते म्हणाले. कशावर? घाटावर बघा, त्यांचं इतकं मोठं भाषण आहे तर प्रत्येक मुद्द्यावर बोलता येणार नाही. पण राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाविषयी म्हणजे असं म्हटलं आहे की त्यांचं कालचं भाषण हे सर्वसमावेशक होतं, ज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या काय एकूण प्रकाराचा मुद्दा होता, नद्यांच्या असेल ना. बघा, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. एका पक्षाच्या प्रमुखानं त्यांच्या मेळाव्यात केलं ते भाषण आहे, ते करू द्या ना, काही हरकत नाही. त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही विश्लेषण केलं पाहिजे असं काही नाही. कशा करता करावं? काल नरेंद्र मोदींचं भाषण झालं ना.
काय ते म्हणे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा त्याने शोध कुठून लावला? हा शोध त्याने कुठून लावला? संघानं गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं सांगा, हे स्पष्ट केलं पाहिजे. गुलामीच्या 150 वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल, भगतसिंग, वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. त्यात मोदी म्हणतात त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त करताय, भ्रमिष्ट करताय, वेडे करताय. हा देश एक दिवस जगामध्ये वेड्यांचा देश, खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये एखादा यायचं. राऊत साहेब, कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांपुढे चौकशीला हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अजूनपर्यंत कुणाल कामरानं तशी काही मुंबई पोलिसांना माहिती दिलेली नाही, पण असंही म्हटलं जात आहे आणि त्याने स्वतः पोलिसांनाही कळवलेलं आहे की त्याच्या जीविताला धोका आहे. नक्कीच. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जर चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे. असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता. त्यांच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत ज्याने कुणाल कामराला टायरवरती उलटा टांगून मारणं म्हणजे ठार करणं किंवा जिवंत कसा राहतो ते बघतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातले सदस्य करतायत. आणि गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करतायत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायलाच हवं असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय प्रतापगडींच्या केसमध्ये. हे जुना झाला विषय, त्याच्यावरती माझं बोलणं झालेलं आहे. हा विषय 3 दिवसापूर्वी आलेला आहे. राऊत साहेब, काल तुम्ही ट्विटरवर तुमचं जे आगामी पुस्तक आहे नरकातला स्वर्ग याचं मुखपृष्ठ लोकांसमोर आणलेलं आहे. लोकांना उत्सुकता आहे. आर्थर रोड मधल्या तुमच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. आर्थर रोड मधले अनुभव तर आहेत, त्यापेक्षा त्या काळामध्ये जे देशातलं वातावरण होतं, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे काही टुकार नेते यांनी ईडी, CBI, पोलीस यांच्या मदतीनं त्यांना हाताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे आणि या सगळ्याचं आता काय झालं? आमच्या सरकारला तुरुंगात टाकलं, न्यायालयानं आमची सुटका केली. या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे, त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणं केली, जो विचार केला, त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. कारण मी सतत लिहित असतो, संपादक म्हणून, लेखक म्हणून. पण या विषयावर स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालेलं आहे. आणि साधारण पुढल्या 15 दिवसामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल असं साधारण आमची योजना आहे. तर पाहू आता त्याचं लोक कसं स्वागत करतात. प्रकाशन करावं असं चालू आहे त्याच्यावर चर्चा. मुंबई मराठीतलं तर आम्ही करूच इथे. त्याच्यावर आम्ही सगळे आमचे प्रकाशक जे आहेत, शरद तांदळे किंवा इतर काही माझे सहकारी आणि मित्र आहेत, आम्ही सगळे मिळून ठरवतो आहे. कारण हे सगळे अनुभव हे देशाच्या जनतेपर्यंत जावे. माझ्याप्रमाणेच अनेक लोक तुरुंगात गेले. म्हणजे संसदेमध्ये माझ्याबरोबर साकेत गोखले आहेत, ते साबरमती तुरुंगात होते. संजय सिंग तुरुंगात राहिले, अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले, हेमंत सोरेन राहिले, अशाने मनीष सिसोदिया राहिले, इथे अनिल देशमुख राहिले, त्यानंतर इथे नवाब मलिक तुरुंगात गेले. आणि या सगळ्यांना तद्दन खोटे गुन्हे निर्माण करून
त्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं, कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाही. राऊत साहेब, पण त्यात या अनुभवांमध्ये अनेक गौप्यस्फोट, खळबळजनक माहिती- गौप्यस्फोट कशाला पाहिजे? तुम्ही गौप्यस्फोट शब्द का वापरताय? पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नसतो. तुम्ही जेव्हा आपल्या जीवनातले अनुभव आणि कथन करताय त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणू शकत नाही. जे घडलंय, जे अनुभवलंय, जे पाहिलंय, जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता आणि ते सत्य कथन असते, ते सत्याचे प्रयोग म्हणा. 16 तारखेला शिवसेनेचं नाशिकमध्ये दुसरं एकदिवसीय निर्धार शिबिर होतंय. काय रूपरेषा काय आहे? माननीय उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणेच त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील, शिबिराला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं घ्यावी ही आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत ते शिबिर झालं, आता नाशिकला आहे. नाशिक नंतर आम्ही धुळे, जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं एक शिबिर आहे. त्यानंतर आम्ही नगर, शिर्डी भागातलं एक शिबिर करू, मग पुण्यामध्ये करू, अशा विदर्भात करू, मराठवाड्यात करू, कोकणात करू. प्रत्येक ठिकाणी शिबिर आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या प्रत्येक शिबिराला उपस्थित राहतील. नवीन वर्षात गुढी उभारा कामाला लागा असं उद्धव ठाकरे देखील म्हणाले. चांगलं आहे ना. गुढी उभारा उभारू ना, उभारण्याचं काम सुरूच आहे. आमची गुढी ही उभारलेलीच आहे. आमचा गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला बरं का, चोऱ्या केल्या दांड्याच्या, पण गुढी आमची कायम आहे, ती आमच्या हातातच आहे. ज्यांनी या दांडा पळवला त्यांना आता दिल्ली दांडा घालते आहे, बघा तुम्ही कसा घालते. संभाजीराजांची हत्या झाली म्हणून आम्ही गुढी उभारत नाही असं वडेट्टीवार म्हणाले. नाही, ठीक आहे, त्यांची भूमिका असेल. सर, मोदी नागपुर में थे, उनका सितंबर में रिटायरमेंट है, किस तरीके से देखते हो? सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए. मेरी जो जानकारी है, 10-11 साल में कभी मोदी जी गए नहीं. मोदी जी गए हैं, वो बताने के गए हैं मोहन राव भागवत जी से कि टाटा बाय बाय, मैं जा रहा हूँ. अब देखिए, 2 बातें हैं आरएसएस की जो मेरे समझ में आई है. एक तो मोहन राव भागवत यानी सरसंघ चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है. अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है, और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है. तो इसलिए मोदी जी वहां गए थे. मोदी जी जा रहे हैं. राऊत साहेब, कल राज ठाकरे का भाषण हुआ था, आप किस तरीके से देखते हैं? मराठी मानुस का भाषण था, ये बीटिंग बीजेपी को सपोर्ट था? लोकसभा चुनाव से पहले हिंदुत्व वाली भाषा कर रहे थे, विधानसभा चुनाव में भी हिंदुत्व की भाषा ही की, अब अचानक मराठी मानुस की भाषा की है. लेकिन मराठी मानुस की जो संगठना भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को जो तोड़ दिया है, तो अगर आप देखिए तो राज ठाकरे जी की राजनीति जो है, काल तुम्ही ट्विटरवर तुमचं जे आगामी पुस्तक आहे नरकातला स्वर्ग याचं मुखपृष्ठ लोकांसमोर आणलेलं आहे. लोकांना उत्सुकता आहे. आर्थर रोड मधल्या तुमच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे. आर्थर रोड मधले अनुभव तर आहेत, त्यापेक्षा त्या काळामध्ये जे देशातलं वातावरण होतं, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे काही टुकार नेते यांनी ईडी, सीबीआय, पोलीस यांच्या मदतीनं त्यांना हाताशी पकडून, त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे, आणि या सगळ्याचं आता काय झालं? आमच्या सरकारला तुरुंगात टाकलं, न्यायालयानं आमची सुटका केली. या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे, त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणं केली, जो विचार केला, त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. कारण मी सतत लिहित असतो, संपादक म्हणून, लेखक म्हणून, पण या विषयावर स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालेलं आहे. आणि साधारण पुढल्या 15 दिवसामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल. असं साधारण आमची योजना आहे.
तर पाहू आता त्याचं काही लोक कोणाच्या कसं हस्ते स्वागत करतात. प्रकाशन करावं असं चालू आहे तुमचं त्याच्यावर चर्चा. मुंबई मराठीतलं तर आम्ही करू तिथे. त्याच्यावर आम्ही सगळे आमचे प्रकाशक जे आहेत शरद तांदळे किंवा इतर काही माझे सहकारी आणि मित्र आहेत, आम्ही सगळे मिळून ठरवतो आहे. कारण हे सगळे अनुभव हे देशाच्या जनतेपर्यंत जावे. माझ्याप्रमाणे अनेक लोक तुरुंगात गेले. म्हणजे संसदेमध्ये माझ्याबरोबर साकेत गोखले आहेत, ते साबरमती तुरुंगात होते. संजय सिंग तुरुंगात राहिले, अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले, हेमंत सोरेन राहिले, अशा मनीष सिसोदिया राहिले, इथे अनिल देशमुख राहिले, त्यानंतर इथे नवाब मलिक तुरुंगात गेले. आणि या सगळ्यांना तद्दन खोटे गुन्हे निर्माण करून त्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं. कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाही. साहेब, पण त्यात या अनुभवांमध्ये अनेक गौप्यस्फोट खळबळजनक माहिती गौप्यस्फोट कशाला पाहिजे? तुम्ही गौप्यस्फोट शब्द का वापरताय? पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नसतो. तुम्ही जेव्हा आपल्या जीवनातले अनुभव आणि कथन करताय त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणू शकत नाही. जे घडलंय, जे अनुभवलंय, जे पाहिलंय, जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता आणि ते सत्य कथन असते. ते सत्याचे प्रयोग म्हणा. 16 तारखेला शिवसेनेचं नाशिकमध्ये दुसरं एकदिवसीय निर्धार शिबिर होत आहे. काय रूपरेषा काय आहे? माननीय उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणेच त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील, शिबिराला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं घ्यावी ही आमची भूमिका आहे. ईशान्य मुंबईत ते शिबिर झालं. आता नाशिकला आहे. नाशिक नंतर आम्ही धुळे, जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं एक शिबिर आहे. त्यानंतर आम्ही नगर शिर्डी भागातलं एक शिबिर करू. मग पुण्यामध्ये करू, अशा विदर्भात करू, मराठवाड्यात करू, कोकणात करू. प्रत्येक ठिकाणी शिबिर आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या प्रत्येक शिबिराला उपस्थित राहतात. संभाजीराजेंची नवीन हत्या झाली वर्षात होती. गुढी उभारा कामाला लागा असं उद्धव ठाकरे देखील म्हणाले. चांगलं आहे ना. गुढी उभारा उभारू ना. उभारण्याचं काम सुरूच आहे. गुढी असणार आहे. आमची गुढी ही उभारलेलीच आहे. आमचा गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला बरं का, चोऱ्या केल्या दांड्याच्या, पण गुढी आमची कायम आहे. ती आमच्या हातातच आहे. ज्यांनी या दांडा पळवला त्यांना आता दिल्ली दांडा घालते आहे. बघा तुम्ही कसा घालते. संभाजीराजेंची हत्या झाली म्हणून आम्ही गुढी उभारत नाही असं वडेट्टीवार म्हणाले. नाही, ठीक आहे, त्यांची भूमिका असेल. सर, कल मोदी जी नागपुर में थे, उनका सितंबर में रिटायरमेंट है. किस तरीके से देखते हो कि सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए. मेरी जो जानकारी है 10-11 साल में कभी मोदी जी गए नहीं. मोदी जी गए हैं, वो बताने के गए हैं मोहन राव भागवत जी से कि टाटा बाय बाय, मैं जा रहा हूँ. अब देखिए, 2 बातें हैं आरएसएस की जो मेरे समझ में आई है. एक तो मोहन राव भागवत यानी सरसंघ चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है. अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है. तो इसलिए मोदी जी वहां गए थे. मोदी जी जा रहे हैं. सर, कल राज ठाकरे का भाषण हुआ था. आप किस तरीके से देखते हैं? ये मराठी मानुस का भाषण था, ये बीटिंग बीजेपी को सपोर्ट था? लोकसभा चुनाव से पहले हिंदुत्व वाली भाषा कर रहे थे, विधानसभा चुनाव में भी हिंदुत्व की भाषा ही की. अब अचानक मराठी मानुस की भाषा की है. लेकिन मराठी मानुस की जो संगठना भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को जो तोड़ दिया है, तो अगर आप देखिए तो राज ठाकरे जी की राजनीति जो है वो भारतीय जनता पार्टी